हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला। भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। विधान परिषदेच्या जागांसाठी अजित पवार गटामध्ये इच्छुकांची गर्दी वाढली। अजित पवारांची आज विधिमंडळातील आमदारांसोबत बैठक। अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये जाणार। पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटलांचा दावा। शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंना अटक। ज्ञानेश्वर खांडेंना झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये कारवाई। अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा। 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार। योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची तरतूद। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही। राज्य सरकारकडून जीआर जारी। लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष निश्चित। सरकारच्या इतर योजनांमध्ये 1,500पेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरणार। राज्य सरकारचा निर्णय। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा। पात्र कुटुंबांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत मिळणार। 52 लाख कुटुंबांना फायदा होणार। पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्यभरात समान करण्याची तरतूद। ठाणे, मुंबई, नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आश्वासनांचा महापूर। सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही। उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका। थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे। अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका। लोकसभेत चादर फाटल्यानं अर्थसंकल्पातून खैरात वाटप। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। औरंगजेबाला ज्यांनी फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर। लातूर नीट प्रकरणामध्ये आरोपी इरण्णाच्या मोबाईलचा सीडीआर तपास यंत्रणांच्या हाती। संशयास्पद मोबाईल क्रमांकाचा शोध घेत इतर आरोपींचा शोध घेतला जाणार। एनटीएकडून यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर। 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज पुण्यातूनच प्रस्थान होणार। इंद्रायणी घाट परिसरामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी। पुण्यातले प्रमुख रस्ते दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार। सांगलीच्या नागेवाडीमध्ये पैलवान सूरज निकमची आत्महत्या। राहत्या घरात गळफास घेऊन संपवलं जीवन। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। नाशिकच्या इगतपुरीमध्ये धुक्याची चादर। रस्ते आणि घरं धुक्यामध्ये हरवली। वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे हवेत पसरला गारवा। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल ब्लॉक असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।